ತಾವು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಮಾಶಾಳ್ಕರ್ ಶ್ರೀಸೈ ಮಾಶಾಳ್ಕರ್ ಇವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇವೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕರಿಂದ ಶಾಲಾ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸ್ವಾಗತ ಕೋರಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಸಮಾಜ ಸೇವಕರಾದಂತಹ ಶಿವಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಇವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕರು प्रत्येकाला मराठी येतो तुम्हाला? काही विद्यार्थ्यांना आपल्या समोर बसलेल्या साहेबांना ओळख आहे. किती लोकांना ओळख आहे? हात वरती करा, वरती हात करा. उभा राहतो, साहेबांचे नाव कोणी सांगू शकतील? सांगू कुठं राहतात? बघितलं कुठं? ऑफिस बघितलंय? साहेब कुठं राहतात? ऑफिस बघितलंय? कोणी बघितलंय का? ठीक आहे. आपल्या कोकणपणामध्ये महेश महाराजमध्ये साहेब राहतात. अंतकाळी गायकवाड साहेब आपल्या शाळेला धावत देऊन आपलं गोरगरीब विद्यार्थी तुमच्यासाठी धावत आलेले आहे. म्हणून मी माझ्या शाळेचं तत्त्वे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांतर्फे मी मनापासून त्यांना स्वागत करतो. आपल्यासाठी धावायला आले. बरंच मुख्याध्यापक बऱ्याच व्यक्ती आपण दारापर्यंत जातो, तरी पण आपल्याला काही प्रोत्साहन मिळत नाही. पण साहेब आपल्याला न सांगता आपल्या शाळा समितीचा आपला समाजसेवक श्री शिवानंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सन्मान मिळणार आहे. म्हणून त्यांच्या वतीने सर्वांना वतीने मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. शाळेचे हेडमास्टर हे या शाळेचे मुख्य शिक्षक असे आमचे कुंभार सर यांनी आमचे शिवा पाटीलजी जे कन्नड समाजाचे नेते आहेत आणि समाजसेवक आहेत, भाऊंनी मला फोन केला की आपली जी शाळा आहे ती खूप वर्षापासून चांगल्या पद्धतीने चालू आहे, पण मदतीचा हात कोणी देत नाही. आणि या फोनवरती मी त्यांना काल बोललो मी मदतीचा हात द्यायला तयार आहे. उद्याच तुम्ही तुमच्या शाळेत प्रोग्राम ठेवा. चांगली सुसज्ज घडली पाहिजे ही कुमार सरांची एक दिशा देण्याचं काम या शाळेला करत आहे. आज गेल्या 30 वर्षापासून ते या शाळेचं नियोजन पाहत आहे. आमचे पाटील जे असतील, आमचे शिवा पाटील साहेब असतील, हे सुद्धा शाळेला कुठेतरी मदत व्हावी या हेतूने काम करत असतात. आणि सर्व शिक्षक वर्ग जो शाळेला व्यवस्थित चालवत आहे त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. मुलांना सांगेन, मला मराठी समजते नसेल का? मी आपल्या मुलांना सांगेन की येत्या काळात तुम्हाला कुठेतरी मोठं व्हायचं असेल तर आपल्या सर्व शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. मी सुद्धा 2री आणि 3री पर्यंत मी जे संगमवाड्यात शाळा होती मराठी शाळा, तिथे मी आपले जे म्युन्सिपालिटी जसं तुम्ही या शाळेत म्युन्सिपालिटीच्या तशाच शाळेत मी शिकलो.
त्या शाळेत शिकल्यानंतर कोणी छोटा होतो असं तुमच्या मनात ग्रह आणू नका. मी यासाठी या शाळेत तुम्ही मोठे होऊन काहीतरी बनू शकता. हे माझ्या रूपाने तुम्हाला आज दिसत असेल. माझा भाऊ सुद्धा केमिकल इंजिनिअरिंग डिग्री तो पण म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकला. माझ्या मामाचा मुलगा आहे, तो ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, तो पण त्या म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकला. शिक्षण जिथे मिळतो तिथे ग्रहण करण्याची क्षमता आपल्या मुलांमध्ये असली पाहिजे. आपले जिद्द कधी सोडायची नाही. शिक्षक चांगलेच असतात, पण आपण कुठेतरी मोठं व्हायचं असेल तर शिक्षण ग्रहण करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली गेली पाहिजे. शिक्षण ग्रहण करण्यासाठी आणि देण्यासाठी तुमचे जे शिक्षक आहेत ते महत्वपूर्ण प्रयत्न करत असतात. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी जाणीवपूर्वक मी सांगतोय की आपण अभ्यासाकडे लक्ष द्या. जीवनात जर पुढे जायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. ओके,